पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती? या आपल्याला 4 संख्या दिल्यात आणि याचा जर आपण चढता क्रम लावला तर येणारी शेवटची संख्या कोणती आहे ते आपल्याला काढायचे. मग काय करूया? आता बघा इथे संख्या आहे 13 भागिले 26. आपण भाग घालूया. 13 एके 13, 13 दुने 26. इथे पण भाग जातोय 13 ने. 13 एके 13 उरला 1. 13 एके 13. 13 एके 13 उरले 2 वरून घेतला 6. 13 दुने 26. इथे पण भाग जाईल. 13 7 91. इथे कितीचं जाईल? 13 9 117. 13 5 65. 13 52. आता आपण हे खाली लिहून घेऊया. काय काय मिळालं बघा. 1/2, 12/11, 9/7 आणि 4/5. आता खाली ज्या छेदामध्ये संख्या आलेल्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्या आहेत. आपण काय करूया? बघूया त्या अंशामध्ये ज्या संख्या आहेत त्या प्रत्येक संख्येच्या पाड्यामध्ये कुठली संख्या कॉमन आहे का? 4, 9 आणि 12. या तिन्हीच्या पाड्यामध्ये एक संख्या कॉमन आहे ती म्हणजे 36. मग आपण काय करू? अंश समान करून घेऊया. 4 ला कितीने गुणल्यानंतर 36 येईल? 9 ने. 9 ला कितीने गुणल्यानंतर 36 येईल? 4 ने. 12 ला 3 ने आणि 1 ला 36 ने. आता अंशामध्ये आपण 9 ने गुणलं तर छेदामध्ये सुद्धा 9 ने गुणावं लागेल. गुणिले 9, इथे पण गुणिले 4, गुणिले 3, गुणिले 36. लिहून घेऊयात आपण काय काय मिळालं. 36 भागिले 45, 36 भागिले 28, 36 भागिले 33 आणि 36 भागिले 72. मग आता सगळीकडचे छेद समान झालेले आहेत. आपल्याकडे एक नियम आहे, जर अंश समान असतील तर सर्वात छोटा जो छेद आहे ती संख्या सगळ्यात मोठी असेल. मग आता बघा सगळ्यात छोटा छेद कुठला आहे? 36/28 मध्ये. म्हणजे ही संख्या सर्वात मोठी असेल. आता ही संख्या आली कुठून? इथून. ही कुठून आली? इथून. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कुठली असेल? तर 117/91 ही संख्या सर्वात मोठी असेल म्हणजे सर्वात शेवटची संख्या असेल.